खूप सुंदर फटका या एस फ्लिक्सचा, अत्यंत नजाकतदार. इथे पहिला चौकार. बाहेरची कड. यास यास याच प्रतीक्षेत होता तो. अगोदरचा चेंडू थोडासा बाहेर, हा थोडासा आत. लेंथ बॉल, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. 4 धावा इथे प्राप्त होतील. अत्यंत सुंदर लाज. यस 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 इथे हात खोलण्याची संधी मिळाली. अत्यंत जबरदस्त फटका. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. त्याचं निश्चित कौतुक होणार आहे. पुढे सरसावत अभिषेक. उंच फटका आणि सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देत आहेत. ओहो हो, इथे प्रचंड प्रभावित करणारा चेंडू आपण निकाले थे. उसी तरह का ये रिकॉर्ड रजनीश के भी नाम. आहा, रजनीश की ये गेंद. ओ, इथे भरकटलेला हा चेंडू होता. मिहिरनं फायदा उठवला. खूप फाईन खेळला. धावा मिळतील 4. जबाबदारी वाढली होती सिद्धेश्वर वरती आणि जबाबदारी सांभाळ. सुंदर फ्लेक, अत्यंत दिमागदार फटका. इथे मिळतील धावा. चीप टाकून अडवला, धावा घेऊ दिल्या नाहीत. ओहो हो, यस 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 अपील तर जोरदार आहे. जोरदार अपील. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. दिमागदार चौकार मिळते. आज अथर्व काळे या संधीचं सोनं करेल. यस 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 लेट खेळला, खूप लेट कट. क्षेत्ररक्षक खूप मागे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा या दोघांमध्ये होणं अपेक्षित आहे. इथे स्वीपचा प्रयत्न इथे पाहायचा आहे. यस 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 बोट आकाशाकडे आहे पंचांचं आणि संघनायक मधल्या फळीचे किंवा 6व्या 7व्या क्रमांकाचे जे फलंदाज आहे. हो 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 हो, इथे दोघांमधला समन्वय संपला होता. ऋषभ खूप वेळानं बघू आपण तर तिथे यश मिळतंय का. मात्र इथे चांगला फटका. गॅप इथे जरूर मिळणार आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर दिसते जसा तो पुढे स्पेल टाकतोय. यावेळेस आत आणण्याचा प्रयत्न केला, चेंडू बाहेर टाकला होता. चांगला फटका. 4 रन. सुंदर स्क्वेअर के साथ यहाँ पे खेलना होगा, रन भी बनाने हैं. ओहो, ये देखिए उस जिसकी हम बात कर रहे थे, जिसका डर सता रहा था. आहेत असं नाही, असं वाटत नाहीये. विवेक शिलार का यहाँ पे खराब प्रदर्शन. सध्याचा रन रेट आहे. गोल. ओहो हो हो, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे अजयला परतावं लागेल. 7वा धक्का असतं. यस हो हो, लॉफ केला चेंडू उंच आकाशामध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे. अजून एक फलंदाज सिद्धार्थला. 45 या 46 ओवर तक जो प्योर बैट्समैन है. ओहो, यहाँ पे नदीम आणि सुमित ही शेवटची जोडी. उंच फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे. ओहो हो, खूप सुंदर. इथे के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई गेंद दर्शक पुन्हा एकदा हवाई फायर. 29 फॉर लॉस ऑफ 9 विकेट्स. जी हाँ, फिर से एक बार उड़ाया. मिडल ऑफ द बैट. बिल्कुल नहीं रुकेगी ये गेंद. मगर इस ओवर में नदीम के ऊपर पूरी तरीके से और ये आउट करार दिया है. अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद. और आखिरकार यहाँ तीसरे ओवर के लिए सुमित. ओहो, ये देखिए विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. ओहो, परत एकदा काय बॉल की जो जोड़ी बल्लेबाजों के ऊपर प्रभाव छोड़ने में कामयाब हुई थी, बल्ले गंवाने वाले नहीं है ये संदेश. ओहो, मगर इसी बीच 2 खिलाड़ियों के बीच में दरार. वहां से गेंद को किया है फरार. मिलेंगे रन यहाँ पे हुआ. आहा, मगर नदीम जिन्होंने पहला ओवर फायदा उठवतायत, फलंदाजांना मात्र त्रस्त करतायत. या हो हो, छेड काढण्याची प्रयत्न जरूर केला होता. मात्र 8 रन. बहुत ही बढ़िया आगाज. ओहो,
ये देखिए इस तरह किया गया। निश्चित निश्चित हो आज का है परेशान किया है। जी हाँ, इस मतलब लेग स्टंप पर थी, पैड लाइन पर गेंदबाजी हल्के से फ्लिक किया था उसे और खाली क्षेत्र में ढकेल दिया है। गेंद सीमारेखा के ही वादळापूर्वीची शांतता आहे. पवन हो इथे कॅच सुटतोय. था यस, हे फटके पाहिजेत. वाट बघायची तुम्हाला योग्य चेंडूची आणि मग चेंडूची वाट लावायची. आता आहे पण हो पुल करण्याचा प्रयत्न. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमा ऑफ ड्राईव्ह होता, त्यानंतरचा हा पुल शॉट, लेंथ बॉल आणि पुन्हा एकदा अत्यंत जबरदस्त फटका. फ्लिकची नजाकत, जादुई फलंदाजी लागू. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद थी और हल्का सा किनारा लिया है। गेंद फाइन लेग सीमारेखा के बाहर। फिर से बनाम कपिल संस। सिद्धेश की इस गेंद को उठाकर खेला है, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। बहुत सुजयशा बाहेर होता आणि इथे पुन्हा एकदा सीमारेषा जवळ करताना चेंडू डीप थर्ड मॅनला 4 धावा बॅक टू बॅक. आपण चर्चा करत होतो की जीवदान मिळाले आणि मग तो आता इथून पुढे निश्चित हवेमध्ये चेंडू जरूर, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. 4 रन्स इथे मिळतील. रक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करणार आहे फाईन लेगला. इथे पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय पंचांनी. होते सभ्या गजराज. यस 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 इथे डाव्या एष्टीवरती चेंडू आहे. अपील जोरदार आहे, मात्र पंचांवरती कुठलाही. सिद्धेश का पहला ओवर काफी महंगा साबित हुआ था, मगर यहाँ पे सिद्धेश को टर्न प्राप्त होता हुआ जबरदस्त गेंद थी, चारों खाने। उसी के साथ साथ यहाँ पे स्पिनर को भी अच्छी खासी मदद मिल रही है, मगर इस मरतबा फुलर लेन थी, अक्रॉस द लाइन खेला उसे बहुत ही खूबसूरती के साथ। हमें नजर आया ये अच्छा कॉम्बिनेशन। ओहो, जोरदार अपील और यहाँ पे आसमान में उंगली बुलंद करते हुए अंपायर जी ने आउट करार दिया है। निमीरला आणलेला आहे सिंहगड इन्स्टिट्यूट एंड कडून. यस, पुल करण्याचा प्रयत्न, मोठा फटका. तिथे एक क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाही. गॅप मध्ये एक दिमागदार. यस, काय चेंडू आहे, वळणदार चेंडू. क्योंकि उनके खेमे में उम्मीद लगाए बैठे होंगे। इस मतलब हवा में गेंद, उस गेंद के नीचे फील्डर आने की कोशिश, पुरजोर कोशिश तो की है। क्या यहाँ पे ये कैच कंप्लीट किया है? जी हाँ, आवश्यक आहे इथून पुढे. या सगळ्या प्रवासामध्ये पवन शहाचं योगदान निश्चित मोठं राहिले. आज जबरदस्त फलंदाजी. अंकित भाऊ त्या विस्तवावरून चालणं निश्चित कठीण होतं, त्यामुळं 191 देखील अवघड. इथे खूप सुंदर फटका, लाजवाब देखना फटका. धावा मिळतील 4. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम का स्कोर। जी हाँ, इस मरतबा आड़े बल्ले से खेला है, अक्रॉस द लाइन, बहुत ही अच्छा स्ट्रोक, मिडिल ऑफ द बैट वहां पे देखने को मिला और गेंद जाए गेंद पर। निमीर की अगली गेंद, ओहो, बहुत ही शानदार नजाकत। पहले तो आक्रमण किया था, मगर यहाँ पे नजाकत देखिए और गेंद सीमारेखा के का ये पहला सैकड़ा। पवन शाह ऑन द फायर, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। नाही तो. यस, बाहेर चेंडू होता, सुंदरसा ड्राईव्ह आणि इथे 4 धावांची मोहोर. उमटते 190.